जय महाराष्ट्र. तर आय होप महाडिस्कॉमचा फॉर्म तुम्ही भरला असेल. ज्यांनी हा फॉर्म नाही भरला आहे तर त्यांच्यासाठी ही फॉर्म फिलिंग व्हिडिओ आहे. फॉर्मची लास्ट डेट जी आहे ती 20 मार्च आहे. आणि नवीन जो चेंज झाला आहे तो काय आहे की ही रिक्रुटमेंट गेट थ्रू होती, पण जर तुमचा गेट स्कोर कमी पण असेल तर तुम्ही एलिजिबल आहात आणि हा फॉर्म कंपल्सरी भरा. कारण वेटेज जे आहे ते गेट स्कोरला फक्त आणि फक्त 10% दिलं आहे. तर तुमच्यासमोर तुम्ही बघू शकता की 10% वेटेज जे आहे ते गेट स्कोरला आता आहे आणि 90% वेटेज तुमच्या एक्झामला असणार आहे. त्या एक्झाम घेणार आहे आणि ही शेवटची एक्झाम असणार आहे डिस्कॉमची. याच्या पुढच्या ज्या पण रिक्रुटमेंट असतील त्या गेट थ्रू असणार आहे, हे पण त्यांनी मेन्शन केलं आहे. ठीक आहे. तर जे इलेक्ट्रिकलचे आहे तुमचा गेट पेपर कोड इलेक्ट्रिकल डबल पाहिजे आणि सिव्हिलसाठी सीई पाहिजे. आणि जो पॅटर्न आहे तो सेम आपला जी महाट्रान्सकोची आता असिस्टंट इंजिनियरची एक्झाम चालू आहे ज्यासाठी आपण प्रिपरेशन करतोय तर सेम टू सेम आहे. त्याच्यासाठी दुसरं काही चेंज नसणार आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले डॉक्युमेंट्स काय काय पाहिजे तर तुमच्याकडे 10 डिप्लोमा बी.टेकची मार्कशीट पाहिजे जस्ट मार्क्स एंटर करायला. कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स जे आहे ते तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. नंतर अपलोड जे करायचं आहे तर फोटोग्राफ लागेल. रिसेंट फोटोग्राफ अपलोड करा. सिग्नेचर अपलोड करायची आहे. गेटचं स्कोर कार्ड तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे. याच्यासोबत हँड रिटन डिक्लेरेशन आणि लेफ्ट थंब इम्प्रेशन हे तुम्हाला गोष्टी अपलोड करायच्या आहेत. हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट हा आहे तर तुम्ही हा तुमच्या हाताने लिहायचा आहे. इकडे आय नंतर तुमचं फुल नाव लिहायचं आहे ॲज पर SSC मार्कशीट आणि नंतर हे जे लिहिलं आहे ते कॉपी पेस्ट करा आणि नेक्स्ट अपलोड करायचं आहे तुम्हाला. तर खाली व्हिडिओ खालील तुम्हाला ज्या लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि क्लिक फिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या बेसिक डिटेल्स ज्या आहे त्या भरायच्या आहे. हे बेसिक आपलं रजिस्ट्रेशनचं पेज असेल. फर्स्ट नेम, कन्फर्म नेम, मिडल नेम. ठीक आहे. नंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID ॲज पर SSC मार्कशीट तुम्हाला तुमची नावं भरायची आहे. कोणाचं पण नाव असू द्या, फादरचं मदरचं, ॲज पर SSC मार्कशीट असेल. ठीक आहे. स्पेलिंग खास करून नीट लक्ष द्या. नंतर सगळ्या डिटेल्स फिल केल्यावर क्लिक करा सेव्ह नेक्स्टवर. नंतर तुम्हाला तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर या दोन गोष्टी अपलोड करायच्या आहे आणि मग क्लिक करा नेक्स्ट बटनवर. नंतर आता तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचा आहे 07/2023 हा तुम्हाला जो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे. जसं सिलेक्ट करतील तसं तुमच्यासमोर 2 ऑप्शन येतील. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलसाठी. ठीक आहे. तर जे पण तुमची ब्रांच आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. नंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला फॉर्मसाठी अप्लाय करायचं आहे ते इकडे सिलेक्ट करायचं आहे. नंतर सब जात जी आहे ती तुम्हाला टाकायची आहे सबकास्ट. ठीक आहे. नंतर जे PWD कॅन्डिडेट आहे त्यांनी क्लिक करायचं येसवर. तर या सगळ्या डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील. जर नसेल तर क्लिक करा नोवर. मायनॉरिटी कम्युनिटीमधनं आहात तर क्लिक करा येसवर, अदरवाईज नोवर. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला टाकायचं आहे तर येसवर क्लिक करायचं आहे. नंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर इकडे टाईप करायचा आहे. क्लास सर्टिफिकेट कधी तुम्ही इश्यू केलं आहे ते करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमधनं इश्यू झालं आहे ते तुम्हाला इकडे टाकायचं आहे. वेदर प्रोसेसिंग कास्ट सर्टिफिकेट ॲज पर व्हॅलिड तर येस क्लिक करा. नंतर तुमचं नॉन क्रिमिनल आहे ते तुम्हाला येस करायचं आहे. नंतर स्पोर्ट्स पर्सन आहात तर क्लिक करा येसवर, अदरवाईज क्लिक करा नोवर. ऑर्फन कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन पाहिजे तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि नसेल तर नोवर क्लिक करायचं आहे. जर फिमेल असाल आणि वुमन रिझर्वेशन पाहिजे असेल तर येसवर क्लिक करा, अदरवाईज नोवर क्लिक करा. आणि हे जे डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी काम करतात आहे त्यांच्यासाठी क्लिक करायचं आहे येसवर आणि या डिटेल्स भरायचे आहे. अदरवाईज जे फ्रेशर आहे ते नोवर क्लिक करतील. आधार कार्ड नंबर तुमचा इकडे टाईप करायचा आहे आणि पॅन कार्ड नंबर पण तुमचा इकडे टाईप करायचा आहे. नसेल तर सिम्पली नोवर क्लिक करा, काही हरकत नाही आहे. महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे तर येसवर क्लिक करा. नो एलिजिबल नाहीच आहे तर येसवर तुम्हाला करायला लागेल. मेन एक्झाम सेंटर्स अमरावती, नंतर संभाजीनगर आहे, चंद्रपूर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई, ठाणे, नागपूर. ठीक आहे. नाशिक, पुणे, रत्नागिरी, सातारा हे आहे तर तुम्ही तुमच्यानुसार सिलेक्ट करू शकता. डेट ऑफ बर्थ तुम्हाला इकडे सिलेक्ट करायची आहे अशी. नंतर मेल की फिमेल प्रॉपरली सिलेक्ट करा. ठीक आहे. जर ट्विन ब्रदर सिस्टर आहे तर येस क्लिक करा आणि तुम्हाला या डिटेल्स भरायला लागतील. नसेल तर नो क्लिक करा. आई वडिलांचं नाव अगेन SSC मार्कशीटनुसार तुम्हाला टाईप करायचं आहे. पत्ता तुमचा डिटेलमध्ये इकडे टाईप करायचा आहे. तुमचं राज्य निवडायचं आहे. ठीक आहे. आणि पिनकोड टाकायचा आहे. आणि जर हे सेम असेल परमनंटची तर येस इकडे सिम्पली क्लिक करा. सगळी इन्फॉर्मेशन इकडे येऊन जाईल. ठीक आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता फॉर्मची फी जी आहे ती तुम्हाला आली आहे आणि मग क्लिक करा सेव्ह नेक्स्टवर. नंतर जे मार्क्स आहे आपल्याला ते एंटर करायचे आहे तर इकडे तुम्ही बघू शकता पहिले तर SSC येईल. SSCमध्ये कोणता बोर्ड होता. ठीक आहे. SSC बोर्ड तुम्ही लिहू शकता, CBSE जो पण असेल. डेट ऑफ पासिंग कधी झालं आहे, किती पर्सेंटेज मिळाले आणि क्लास फर्स्ट क्लास आहे सेकंड क्लास आहे हे एंटर करायचं आहे. नंतर 12वी असेल तर 12वीचे इकडे डिटेल्स टाका. नसेल तर ठीक आहे डायरेक्ट डिग्रीवर या. तुमची डिग्री इकडे सिलेक्ट करायची. ठीक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कारण मी ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग इलेक्ट्रिकल सिलेक्ट केलं होतं डिस्ट्रीब्युशन म्हणून इकडे येतं आहे. कधी पासआउट आहे, पर्सेंटेज आणि हे एंटर करायचं आहे. ठीक आहे. डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचे पण तुम्ही करू शकतात. तर या सगळ्या डिटेल्स भरा प्रॉपरली. मराठी लँग्वेज सर्टिफिकेट आहे का तर येस क्लिक करा. ठीक आहे. गेट स्कोर व्हॅलिड कंपल्सरी पाहिजे तर इकडे गेट सब्जेक्ट सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. इयर कोणतं आहे, तुमचा गेट कोणत्या स्कोरवर अप्लाय करायचं आहे तर ते सिलेक्ट करा. आणि तुमचा स्कोर किती आहे तर 1000 पैकी मार्क्स समज तुमचे किती असतील ते तुम्हाला इकडे एंटर करायचे आहे. काही ठिकाणी तुम्ही काम केलं असेल त्या डिटेल्स तुम्ही इकडे भरायचे आहे. ठीक आहे. मराठी
लिहिणं वाचणं आणि बोलतं आलं पाहिजे कंपल्सरी. बाकी अदर लँग्वेज इकडे टाकू शकता, हिंदी, इंग्लिश, संस्कृत वगैरे, तमिळ. ठीक आहे. आणि क्लिक करा 7 नेक्स्टवर. नंतर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मचं तुम्हाला प्रिव्ह्यू दिसेल. तर हे एकदा व्हेरीफाय करा, काही चुका झाल्या असतील त्या रेक्टिफाय करा, परत तुम्ही बॅक जाऊ शकतात आणि परत रेक्टिफाय करू शकतात. ठीक आहे. आता जर क्लिकवर केलं कंप्लीट बटनवर तर मग नंतर होणार नाही, म्हणून एकदा परत व्हेरीफाय करा पूर्ण फॉर्म आणि मग तुम्ही फायनल सबमिट करा. इकडे आय ॲग्रीवर क्लिक करा आणि मग कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. नंतर तुम्हाला लेफ्ट थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन, गेट स्कोअर कार्ड अपलोड करायचं आहे. कॅप्चा टाका आणि मग 7 नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला परत सिक्युरिटी कोड एंटर करायचा आहे आणि क्लिक सबमिटवर करायचं आहे पेमेंटसाठी. आणि मग तुम्ही या कुठल्याही मेथड वापरून पेमेंट करू शकतात. तर हा होता महाडिस्कॉमचा फॉर्म. लवकरात लवकर हा फॉर्म भरा, कारण 2 दिवसांनी लास्ट डेट आहे. आणि नंतर आता व्हिडिओ येणार आहे की कसं प्रिपेअर करायचं आहे. ऑलरेडी आपलं ट्रान्सकोसाठी प्रिपरेशन चालू आहे, एक्झाम डेट पुढे गेली आहे, म्हणून कंटिन्यू प्रिपरेशन ठेवा. सेम प्रिपरेशन असणार आहे, पण महाडिस्कॉमसाठी जे पण नवीन विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी मी नक्की स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवेल. ओके. काही डाऊट असतील, काही क्वेरी असतील तर खालती कमेंट करा आणि लवकरात लवकर फॉर्म भरा. ऑल द बेस्ट.